हॅलो नमस्कार. जसं महाराष्ट्रात पुरणपोळी प्रसिद्ध आहे तसंच राजस्थानमध्ये गहू आणि मुगाचा खिचडा खूप प्रसिद्ध आहे. तर आज मी बनवणार आहे गहू आणि मुगाचा खिचडा. तर त्यासाठी सर्वप्रथम मी अर्धा वाटी गहू पाण्यामध्ये भिजवून ठेवत आहे अर्ध्या तासासाठी. अर्धी वाटी मूग स्वच्छ धुवून घेत आहे. गहू भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता गव्हातलं सगळं पाणी काढून त्याला एका कॉटनच्या रुमालावर काढून घेणार आहे आणि सर्व गहू काढून त्याला रुमालामध्ये एक 10 ते 15 मिनिटं बांधून ठेवणार आहे. म्हणजे कॉटनच्या रुमालामुळे गव्हाचं सगळं पाणी शोषल्या जाईल. 10 मिनिटांनंतर रुमालामधून गहू काढायचे. त्याचं सगळं पाणी शोषलं गेलंय. आता त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये जाडसर वाटून घ्यायचंय. जाडसर वाटून घेतलेले गहू एका परातीत काढून त्याला थोडंसं हाताने चोळून घ्यायचंय. गहू चोळल्यानंतर त्याच्यावरची साल निघून जाते आणि ते गहू फटकून आपल्याला ती साल काढून टाकायची आहे. गव्हाची सर्व साल निघालेली आहे. आता एका कुकरमध्ये सर्व गहू काढायचे आहेत आणि जे मूग धुवून घेतले होते ते मूग सुद्धा या कुकरमध्ये काढायचे. त्यामध्ये 4 वाटी पाणी, थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तूप घालून त्याच्या मीडियम फ्लेमवर 6 ते 7 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झालेल्या आहे आणि 5 मिनिटानंतर मी कुकर उघडून खिचडा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता खिचडा सर्व करणार आहे. खिचड्यासोबत भरपूर तूप असेल तर खिचड्याची चव आणखीन वाढते, म्हणून मी यावर भरपूर तूप घालत आहे. आणि मी बारीक गूळ घेतलेला आहे, पावडर गूळ. ते लागेल तसं मी वरतून घेते. बरेच जण खिचडा झाला की कुकरमध्ये गूळ घालून मिक्स करतात, पण मी वरतून गूळ घालते कारण ज्याला जेवढं लागेल तेवढं वरतून घेता येतं. आणि हा खिचडा खूप स्वादिष्ट आहे आणि हेल्दी आहे. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. ही लहानांपासून मोठ्यांना नक्कीच खूप आवडेल. थँक्यू सो मच.